ईश्वराने भगवान शंकराची आज्ञा मानली। सांगितलं देवा या ठिकाणी शक्य आहे, पण काही दिवस मला अजून साधना करायची आहे। या ठिकाणी मी यांचा स्वीकार करतो। आणि गण परिवारामध्ये शिलाग ऋषींच्या परिवारामध्ये नंदिकेश्वर कायमस्वरूपी होऊ लागले। नंदिकेश्वराने तपश्चर्या केल्यानंतर भगवान शिवाने सांगितलं काय वरदान होय। नंदिकेश्वराने सांगितलं प्रभू असं वरदान द्या जेणेकरून मी सदैव तुमच्या सोबत असेल। काय वरदान मागितलं? मी सदैव तुमच्या सोबत असेल, मला सोडून मी कधी जाऊ नये, सदैव तुमच्या सोबत असावं, सदैव तुमची सेवा करावी, मला सोडून जायचं नाही, कारण मी तुम्हाला सोडून राहू शकत नाही। मग या ठिकाणी भगवान शिव म्हटले माझ्यासोबत तर माझी पत्नी राहत नाही। काय? माझ्यासोबत तर माझी पत्नी राहत नाही, मग तुम्ही माझ्यासोबत निरंतर कसे राहणार? त्यावेळेस नंदिकेश्वराने भगवान शंकराला म्हटलं प्रभू या ठिकाणी मी कशा रूपामध्ये राहील, तर या ठिकाणी तुम्ही मला माझ्या स्वरूपाने वाहन म्हणून स्वीकार करा। आणि त्या ठिकाणी म्हणू लागले तुमच्यामध्ये अशी काय शक्ती आहे प्रभू? सांगितलं सृष्टीमध्ये सर्व देवतांकडे जेने ती वाहन आहे, सर्व लोकांकडे गजेंद्र इंद्रदेवाकडे आहे, मोर कार्तिक जिकडे आहे, उंदीर गणेश जिकडे आहे, भगवती भवानीकडे वाहक सिंह आहे, पवन देवाकडे पवनश्चल आहे, सूर्य देवाकडे रथ आहे, चंद्र देवाकडे चंद्रासन आहे, सगळ्या देवतांकडे त्यांचं आसन आहे, पण देवा तुमच्याकडे काहीच नाही। मग माझं तुम्ही वाहन म्हणून स्वीकार करा। आणि वाहन म्हणून स्वीकार केल्यानंतर सांगितलं देवा मी तुम्हाला माझ्या पाठी